नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, खरंच नरेंद्र मोदींच्या जीवावर अमेरिका उठली का? अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या मदतीनं भारतामध्ये काही तरुणांना ट्रेनिंग देऊन नरेंद्र मोदींवरती हल्ला करायला लावण्याचा प्रयत्न आहे का? तसं त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. बिहारमध्ये काल 3 तरुणांना अटक केलेली आहे. आता त्यामध्ये अमन तिवारी हा बिहारचा आहे, परत अमल कुमार, हे लोक. आता तिवारी म्हटलं की आपल्या लक्षात आलं असेल कोण आहे. ब्राह्मण समाजाचा असेल किंवा इतर कुठल्या समाजाचा असेल किंवा कुठलाही असेल. गुन्हेगार हा कुठल्या जातीचा धर्माचा नसतो. तो हिंदू आहे तिवारी म्हटलं की, परंतु तो गुन्हेगाराला जात धर्म हे लागू होत नाही. तो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. मग त्यानं गुन्हा केला त्याला शिक्षा होणारच. आता नरेंद्र मोदींना मारण्याची सुपारी त्यांनी अमेरिकेकडून घेतली का काय, असं आता त्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की बाबा नरेंद्र मोदी देशामध्ये हिंदूंचा मसीहा म्हटलं जातं, हिंदू रक्षक, देवाचा अवतार, विष्णूचा अवतार, साईंचा अवतार, असं आता त्यांना उपमा दिलेले आहेत. ते कपडे बिपडे घालून तसंच ते सगळं सुरू आहे. तर आता नरेंद्र मोदींना मारण्या इतपत आता हे सगळं सुरू झालंय का? तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे की मुख्य आरोपी जो अमन तिवारी आहे हा नेमका काय करतो, कुठला आहे, त्याचं कसं अमेरिकेशी संबंध आले, ह्याच्या सोबतीला कोण कोण आहेत. अजून 3 जणांना अटक केली. एकाचं नाव एक्सपोज झालंय, बाकीच्यांची नावं गुप्त ठेवली गेलेली आहेत. आता हे सगळं प्रकरण घडलं गेलेलं आहे आणि याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो की ह्याच्यातच आपल्याला चर्चा करायची की जो हिंदूचा नेता, 150 कोटीच्या देशाचा पंतप्रधान आज नरेंद्र मोदींना मारण्यासाठी अमेरिका जंग पछाडायला लागले का? मग जे माय फ्रेंड ट्रम्प वगैरे हे जे सगळं सुरू होतं हे कशासाठी सुरू होतं नेमकं? तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे किंवा तसं दिसलेले अनेक जणांना जेलमध्ये टाकलेला आहे. तसंच अनेक जणांचा एन्काउंटर सुद्धा झालेला आहे की ते नरेंद्र मोदींना मारणार होते. म्हणून अनेकांना, मुस्लिम समाजाचे असतील किंवा इतर समाजाचे असतील, अशी अनेक जण अटक केलेली आहे. ती अनेक जणांचा एन्काउंटर केलेला आहे की ते नरेंद्र मोदींना मारण्यासाठी आलेले होते. आता दस्तूर खुद्द अमन तिवारी नावाचा इसम यानंच नरेंद्र मोदींना मारण्याची सुपारी घेतली असं आता ते बिहार पोलीस म्हणतायत. आपण थोडीच म्हणतोय. बिहार पोलिसांनी अटक केली 3 जणांना. त्याचे अमेरिकेच्या एजन्सी सोबत संबंध निघले. अमेरिकेची एजन्सी त्याला पैसे पाठवायचे. 22 दिवसात नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करा असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ह्या बिहारमधून सुरू झालेल्या आहेत. म्हणजे जिथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि जो ब्राह्मण समाज सगळ्याच्या सगळा 99% भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी असतो 100%, त्याच भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदींना मारण्यासाठी बिहारमधूनच भारतीय जनता पक्षाच्या सरकार जिथं आहे तिथूनच प्लॅनिंग सुरू झालंय असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आता ह्याचं कारण सुद्धा तशीच आहे. ते बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल अमेरिकेच्या CIA एजन्सीला पाठवणाऱ्या बिहारमधल्या 3 युवकांना बिहार पोलिसांनी अटक केलेली आहे. बघा, म्हणजे कुठलं आता हे कुठं गेलेलं आहे. आता यातला मुख्य आरोपी अमन तिवारी, अमल कुमार याने
22 दिवसात कट रचण्याची ऑफर देत पैशांची मागणी सुद्धा केलेली आहे. म्हणजे 22 दिवसातच काम तमाम करतो म्हटलं. म्हणजे किती भयान आहे. आता हे बक्सर पोलीस जे आहेत बिहार मधलं, त्या पोलिसांनी हे सगळं प्रकरण बाहेर काढले. आता ह्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे म्हणजे बघा, अमन कुमार हा मूळ बिहारचा आहे आणि त्याचा संपर्क अमेरिकेच्या CIA एजन्सी ईमेलद्वारे झाला. म्हणजे अमेरिकेला सुद्धा नरेंद्र मोदींना मारायचंय का? जे नरेंद्र मोदी म्हणत होते, माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प अबकी बार ट्रम्प सरकार, हे जे नरेंद्र मोदींनी अमेरिकेमध्ये जाऊन नरेंद्र मोदींच्या प्रचाराचं धडाका उडवला होता. नरेंद्र मोदींनी ट्रम्पसाठी प्रचार केला आणि त्यातच ट्रम्पचं सरकार गेलं. आणि हे सगळं असताना, दोस्ती असताना, फ्रेंड असताना, सगळ्या गोष्टी असताना मग अमेरिकेला का असं वाटतंय की नरेंद्र मोदींचा काटा काढला पाहिजे? म्हणजे हे भयान आहे. काही जरी असलं तरी ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. कुठल्या पक्षाचे, कुठल्या विचाराचे, ह्याच्यापेक्षा ते देशाचे पंतप्रधान आहेत. आणि देशाच्या पंतप्रधानाला जर अशा पद्धतीनं मारण्याचा ईमेल अमेरिकेला जात असेल तर मात्र हे भयानक आहे. आता हा सगळा कट अमेरिकेनं नाही उघड आणला, हा सगळा कट रशियानं उघड आणलाय. रशियाची जी गुप्त एजन्सी आहे, खुफिया एजन्सी आहे, या एजन्सीनं हे सगळं उघड आणलंय. म्हणजे अमेरिका भारतातल्याच काही लोकांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींचा काटा काढू पाहतोय असं रशियानं उघड केलंय. आणि हे तिघजण अटकेत आहेत, अटक करून टाकले तिघांना पोलिसांनी. आता त्या हत्येच्या बदल्यात, पैशाच्या बदल्यात, म्हणजे पैसे मिळणार आहे त्यांना, म्हणजे पैसे दिल्यानंतर ते मोदींची हत्या करणार आहेत. 22 दिवसात हे सगळं कटकारस्थान होणार होतं मित्रांनो. बरं झालं ते पोलिसांनी अटक तरी केली. आता ही कारवाई बक्सर पोलिसांनी केली आणि ह्यामध्ये 2 जणांना चौकशीनंतर सोडून दिलं. पण एका आरोपीला, ज्याने पाठवला होता ईमेल फिमेल काय, त्याला मात्र पॅक करून टाकलाय पोलिसांनी. आणि हे दोघं सोडलेत. म्हणजे ह्यांचं फोन बिन नेटवर्क सगळं ते कॉन्टॅक्ट करून ठेवताय की नेमकं हे कुणाला बोलते, काय करतंय, काय काय होतंय, हे सगळं आहे. आता 2022 मध्ये सुद्धा असाच एक प्रकार झाला होता. 2022 मध्ये कोलकाता विमानतळ धमकी प्रकरण, त्याच्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींना धमकी देण्यात आलेली होती. आता ह्या सगळ्या गोष्टींमुळं जे आपल्या देशाचे जे यंत्रणा आहे ती अलर्ट झाली. लगेच बघा मेसेज येतो, फोटो, लगेच बातम्या येतात, देशाची यंत्रणा अलर्ट मोडवर पोलीस. म्हणजे एवढे दिवस काय झोपत असतात का? आपल्या देशामध्ये कोण येतो, कोण जातो, कोणाचा मेसेज येतो, कोणाचा ईमेल येतो, हे तपासण्यासाठी यंत्रणा आहे. त्या यंत्रणा काय झोपी काढतात का एवढे दिवस? मला सांगा बरं. म्हणजे त्या यंत्रणांचं काम नाही का? अरे बाबा, आमच्या देशाच्या पंतप्रधानाला तुम्ही ईमेलद्वारे धमक्या देताय, त्यांना जीवे मारण्याच्या. म्हणजे नरेंद्र मोदींच्या जीवावरती किती लोक उठले ते. दस्तूर खुद्द अमेरिका म्हणल्यावर त्या अमेरिकेला काय लाज शरम आहे का? जे इकडे येतंय गटागटा गिळतंय, इकडलं नरेंद्र मोदींबरोबर दोस्ती मैत्री, माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प, माय फ्रेंड मोदी असं सांगितलं जातं. गाळा भेट घेतली जाते आणि त्याच मोदींच्या हत्येच्या कटामध्ये अमेरिका सुद्धा सहभागी. आणि अमेरिकेच्या सोबत हा अमन तिवारी नावाचा व्यक्ती. काय चाललंय हा? म्हणजे नरेंद्र मोदी यांची सुरक्षा जबरदस्त आहे. त्या अंतर्गत जर अशा गोष्टींना कोणी पाठबळ देत असेल तर त्यावरती नक्कीच कारवाई करायला पाहिजे. आता तिवारी आडनाव आहे म्हटल्यावरती त्याच्यावरती
कारवाई करणं हे पोलिसांना जाचक जाणार आहे. पोलिस सुद्धा कारवाई करण्यास मागे पुढे बघतात, कुचराई करतात. जसं इतर आरोपींना ट्रीट केलं जातं, इतर आरोपींवरती कारवाई केली जाते, असं तिवारी आडनावाच्या माणसांवरती केलं जात नाही की काय, हेही तितकंच खरं आहे. नरेंद्र मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि ते माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प, माय फ्रेंड नरेंद्र मोदी असं जे संबोधलं जात होतं, हे आता कुठे गेलंय? म्हणजे हा सगळा कट रशियानं सगळं उधळून लावलेला आहे. बघा, जो रशियाला आपण दुश्मन मानतोय, रशियाकडनं तेल खरेदी करत नाही आपण रूसकडनं, अमेरिकेच्या सांगण्यावरून ऐकतोय, त्याच नरेंद्र मोदींच्या कटाचा सहभागात असलेल्या अमन तिवारीला अटक करण्यात आलेली आहे. आणि त्याबरोबर दुसरे 2 आरोपी म्हणजे 3 जणांना बिहार पोलिसांनी अटक केलेली आहे. तर अशा गोष्टींवरती पोलिसांनी वेळीच कारवाई करणं गरजेचं आहे. आणि अशा लोकांना पाठीशी सुद्धा घातलं जाऊ नये. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीराव कडळ पाटील, BKP मराठी, इंदापूर.